नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावणी पौर्णिमा जी असते ती नारळी पौर्णिमा आणि राखी बंधन किंवा रक्षाबंधन हा पवित्र सण त्या दिवशी असतो. राखीची पौर्णिमा म्हणूनही ती ओळखली जाते. आणि यावेळेसचा योगायोग म्हणजे ही राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा श्रावणी सोमवारी आलेली आहे. त्यामुळे सर्व भक्तांचा आनंद द्विगुणित व्हायला काही हरकत नाही की श्रावणी सोमवारही आहे, पौर्णिमाही आहे, शिव उत्सवही आहे आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा एक चांगला सोहळा पण त्या दिवशी आहे. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे हा सण किंवा ते सगळेच सण ज्या पद्धतीने एक इव्हेंट म्हणून किंवा फक्त एक उत्सवी उत्साह म्हणून किंवा थोडंसं त्याच्यामध्ये व्यवहार आल्यामुळे त्या दृष्टीने साजरे होतात असं म्हणायला काही हरकत नाही. सणांमधलं चैतन्य, सणांमधलं सत्व आणि तत्व हे जपायचा प्रयत्न आपण करायला हवा. आणि आजच्या काळामध्ये तर राखीचं म्हणा किंवा भाऊबीजेचं म्हणा हे महत्त्व फारच वाढलेलं दिसून यायला हवं. कारण परिस्थिती आजूबाजूला तशी अत्यंत बिकट आहे. आपल्यावर येणाऱ्या संकटाची आपल्याला कदाचित कल्पना नसेल, परंतु आपण जर शेजारच्या बांगलादेशात काय चाललं आहे ते पाहिलं असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये जी नुकतीच घटना घडलेली आहे त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहून काही विचार केला असेल तर आपण या सणाला थोडंसं चिंतन करायला काय हरकत नाही. आता दिवसेंदिवस आपण पाहतो की आपल्याला एक चुकीचा समज आपल्या डोक्यात सुरुवातीपासून पेरण्यात आला होता. तो म्हणजे हम दो हमारे दो, छोटं कुटुंब म्हणजे सुखी कुटुंब. आणि त्या भलत्या भ्रमात अडकून आपल्या समाजाने दिवसेंदिवस आपलं कुटुंब हे आक्रसून टाकलं, संकुचित केलं. पूर्वी कुटुंबामध्ये भावंडांची संख्या जास्त असायची, त्यामुळे आत्या असेल, काका असेल, मामा असतील, मावशे असतील, चुलत भावंडे असतील, चुलत भावंडे असतील, यांची संख्या मोठी राहायची आणि त्यामुळे कुटुंब कबिला ज्याला आपण गणगोत म्हणतो तो मोठा राहायचा. त्यामुळे सण समारंभ असतील, आपले नातेसंबंध असतील, ते अत्यंत चांगल्या पायावर उभारले गेले होते असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु चुकीच्या कल्पना आपण डोक्यात घेऊन आणि आपल्याला सुद्धा विविध कायद्यांमध्ये अडकून आणि नको ते डोक्यात भरून आपली कुटुंब कबिला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न काही धोरणांकडून, सरकारांकडून झाला आणि त्याला आपली कुटुंब नाहक बळी पडली. आणि दुर्दैवाने आज एकच मुलगा, एकच मुलगी ह्या इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि मुलाला राखी बांधून घ्यायला बहीण नाही आणि बहिणीला राखी बांधायला भाऊ नाही, अशी परिस्थिती ओढवलेली आहे. आणि त्यामुळे मग मावस भावाकडे जा, मावस बहिणीकडे जा, चुलत भावाकडे जा, असे हे प्रकार सुरू झालेले आहेत, जे येणाऱ्या धोक्याची घंटा पूर्वसूचना देणारे आहेत. आपला समाज जर बलिष्ठ राहिला नाही, आपल्या समाजात जर चांगली मातब्बर अशी संख्या राहिली नाही, तर आपण येणाऱ्या संकटाचा सामना कसं करणार, हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जुन्या जाणत्यांनी राखी साजरी करताना बहीण भावांमधली माया वृद्धिंगत कशी होईल, बहीण भावांमधलं प्रेम चांगलं कसं टिकून राहील हे लक्षात घ्यायला काही हरकत नाही. आणि फक्त व्यवहारापुरती बहीण असू नये, व्यवहारापुरता भाऊ असू नये, आईवडिलांनी दिलेल्या संपत्तीमधून हक्क सोडवणूक पत्र करून घेण्यापुरती बहीण असू नये आणि सगळी संपत्तीचा मालक मी असेल अशी भावना असू नये. या दृष्टीने आपण राखी या पवित्र सणाकडं पाहायला हवं. जसं जसं आधुनिकीकरणाचं, नागरीकरणाचं, जमिनींना आलेल्या सोन्याच्या भावाचं वातावरण सगळ्या समाजाला व्यापून उरलेलं आहे, त्यामुळे बहीण भावाच्या संबंधामध्ये कटुता यायला, वितुष्ट यायला हे सगळं पैसा धनसंपत्तीचं धोरण कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आईवडिलांच्या संपत्तीवर भावाने सर्वस्वी हक्क सांगून बहिणींकडून हक्क सोडवणूक पत्र करून घेणे किंवा चोळी बांगडीपुरती बहिणीचा संबंध मर्यादित ठेवणे हे मानवी मनाला, माझ्यासारख्या माणसाला न पटणारं आहे. आईवडिलांनी जे उभारलं आहे त्याच्यामध्ये बहिणींचा 100% वाटा आहे. 100% वाटा आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे भावांनी आणि बहिणींनी
समान भावनेने त्याकडे पाहायला हवं आणि त्याच्याकडे आईवडिलांचा आशीर्वाद या दृष्टीने पाहून त्याची जपणूक करायला हवी असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. तसं जर वातावरण असेल तर रक्षाबंधनला भाऊबीजेला अर्थ आहे, अन्यथा त्याच्यामध्ये केवळ औपचारिकता असता कामा नये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आईवडिलांच्या संपत्तीमुळे जर भावा बहिणीच्या मनामधील एकमेकाबद्दलची ओढ कमी झाली तर त्या भावा बहिणीच्या नात्याला काही अर्थ नाही. आणि भावाने आपण आवर्जून बहिणीला बोलवावं. आणि सोडवणूक कशाची करून घ्यायच्या? सोडवणूक ही फक्त भौतिक दृष्टीने होत असते. मनाची सोडवणूक, आईवडिलांनी दिलेल्या जन्माच्या नाळेची सोडवणूक, आईवडिलांमुळे निर्माण झालेल्या बहीण भावाच्या नात्याची आंतरिक सोडवणूक ही कुठल्याही जन्मात शक्य नाही आहे. तुमचं नातं हे नाळेने जुळलेलं आहे. तुमचं नातं हे रक्ताने जुळलेलं आहे. तुमचं नातं हे आईवडिलांच्या एकत्रित प्रेमाने जुळलेलं आहे. त्याच्यातून सोडवणूक करून घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही, हक्क तुम्हाला नाही आणि तशी पात्रताही तुमची नाही. त्यामुळे तुम्ही जे भौतिक सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न करताय तर ती भौतिक सोडवणूक ही धन संपत्ती यापुरतीच मर्यादित आहे. आणि त्याच्यातून सोडवणूक करून घेतली तरी त्याच्यामध्ये वासना म्हणजे आमचाही हक्क आहे तो डावलण्यात आला आहे. ही जी तळतळ आहे ही तळतळापासून तुमची सोडवणूक होऊ शकत नाही. आज घरोघरी या कामासाठी भांडणं झालेली, या कामासाठी कोर्ट कचेऱ्या झालेल्या, या कामासाठी भाच्यांमध्ये आणि मामामध्ये आलेलं वितुष्ट, निर्माण झालेली वेगळेपणाची भावना ही चांगली नाही आहे. त्यामुळे रक्षाबंधन साजरं करत असताना अशा प्रकारच्या कुठल्याही कटुता आपल्या मार्गात येणार नाही. भावा बहिणीचा स्नेह, भावा बहिणीचं प्रेम अखंड राहील, ते वर्धिष्णू होईल, ते वाढेल, ते संवर्धित होईल असे प्रयत्न व्हायला हवेत. असं जर तुम्ही रक्षाबंधन करत आहात, असं जर तुमच्या कंकणावर बंधन बांधून घेत आहात तर त्या रक्षाबंधनला अर्थ आहे. अन्यथा रक्षाबंधन आलं, बहिणीकडून राखी बांधून घेतली, बहिणीला ओवाळणी दिली आणि तोंड गोड करून भाऊ निघून गेला, बहीण निघून गेली, त्या नात्याला कुठलाही अर्थ राहणार नाही. हे आपण समजून घ्यायला हवं. रक्षाबंधन हे बंधन आहे. भावाने बहिणीच्या संरक्षणाचं केलेलं दिलेलं वचन आणि बहिणीने भावाला दिलेलं वचन की मी धर्माचं पालन करेन, मी सत्यपरायण राहील, मी सतीचं घेतलेलं वाण टाकून देणार नाही, असं दोन्हीकडून हे वचनांची पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या निमित्ताने व्हायला काही हरकत नाही असं मला म्हणावंसं वाटतं. आज आजूबाजूची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आपण आपल्या बहिणीची जशी काळजी घेतो, आपण आपल्या बहिणीकडे किंवा आपल्या नात्यातल्या सगळ्या स्त्रियांकडे आदराने धार्मिक वृत्तीने जसं पाहतो तसं समाजातल्या प्रत्येक स्त्रीकडं आपल्याला पाहण्याची दृष्टी आपल्याला लावायला हवी, पाहण्याचे विचार आपल्या डोक्यात यायला हवे. समाजातली कुठलीही स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे हा विचार, ही विकृती मनातून काढून टाका. प्रत्येक मायभगिनीकडे आदराने, चांगल्या भावनेने, चांगल्या वृत्तीने, चांगल्या दृष्टीने पहा असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला दिलेलं एक शब्द की मी आईवडिलांची काळजी घेईल, मी समाजातल्या स्त्रियांना चांगल्या दृष्टीनेच पाहील, मी पत्नीची, मी मुलींची, मी ताईमाईची सुद्धा काळजी घेईल, त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करेल, मी आईवडिलांची सुद्धा काळजी घेईल, असं हे वचन म्हणजे रक्षाबंधन. आणि बहिणीने भावाला काय सांगायचं तर मी सासू सासऱ्यांची चांगली काळजी घेईल, त्यांना आईवडिलांसमानच मानेल, त्यांची सेवा शुश्रूषा करेल, त्यांच्या सेवेत हे जीवन व्यतीत करेल आणि त्यांना म्हातारपणी कुठलाही त्रास होईल असं कुठलंही काही घडू देणार नाही. मी पतीची चांगली काळजी घेईल, मी समाजातली चांगली आदर्श गृहिणी व्हायचा प्रयत्न करेल, आदर्श नारी व्हायचा प्रयत्न करेल आणि मी सनातन धर्मपरायणता, सत्यवादीपणा तसेच हिंदू धर्माच्या पूजनाची यथासांग काळजी घेईल आणि ह्या आपल्या धर्माचं चांगलं वहन करण्यासाठी चांगली स्त्री होण्याचा, चांगली गृहिणी होण्याचा, माता भगिनी होण्याचा प्रयत्न करेन. असं हे रक्षाबंधन स्त्रियांनी द्यायचं भावाला वचन आणि भावाने द्यायचं स्त्रीला वचन, म्हणजे भावाने द्यायचं बहिणीला वचन,
भावा बहिणींनी एकमेकाला द्यायचं वचन या निमित्ताने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घ्यायला हवा असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. समाजातली प्रत्येक स्त्री ही कोणा ना कोणाची बहीण आहे. समाजातली प्रत्येक स्त्री ही कोणा ना कोणाची पत्नी आहे, माता आहे. आणि समाजातला प्रत्येक पुरुष हा कोणा ना कोणाचा पिता आहे, भाऊ आहे, सासरा आहे, दीर आहे. ही अशी एकमेकात गुंफलेली नाती आहेत. त्यामुळे या नात्यांमधील सार कसं टिकून राहील, नात्यांमधील गोडवा कसा टिकून राहील या दृष्टीने कटिबद्ध होण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन आहे. तर असं हे रक्षाबंधन आपण यापुढे साजरं करायला हवं. ह्याच्यातलं बंधन समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा असं मला या निमित्ताने वाटतं. रक्षाबंधनला गोडधोड करा, रक्षाबंधनला बहिणीला ओवाळणी द्या. त्याचप्रमाणे आत्ता मी हे व्हिडिओमध्ये जे सांगितलं तसं वचन देण्याचा प्रयत्न करा. बहिणींनी भावांचे आशीर्वाद घ्या, भावांनी बहिणींचे आशीर्वाद घ्या. बहिणींनी भावाला गोडाचा घास भरवा, त्याला पंचपक्वानांचं जेवण करून खाऊ घाला आणि त्यालाही सांगा की मी तू सांगितलेल्या या सनातन धर्माच्या मार्गावर चालेल, सासू सासऱ्यांची काळजी घेईल. अशा पद्धतीचं हे रक्षाबंधन तुम्ही साजरं करा आणि सदैव दक्ष राहा. सनातन धर्म हिंदू धर्माला चारी बाजूंनी धोका उत्पन्न होत आहेत. तेव्हा समाजातल्या बंधू भगिनींनी जागं राहायचा, कृतसंकल्प व्हा. त्यासाठी कृतसंकल्प व्हा हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे. तेव्हा रक्षाबंधन निमित्त तयार केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि रक्षाबंधनसाठी सर्व बंधू भगिनींना मी शुभेच्छा देत आहे. या शुभेच्छांचा स्वीकार करावा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.